आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून देशातील अनेक नामवंत मान्यवर विविध क्षेत्रातील लोक, देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे शास्त्रज्ञ असतील, देशाच्या विविध क्षेत्रात काम करणारे असतील, अशा अनेक महनीय लोकांना हा पुरस्कार प्राप्त झाला. आणि यावेळी हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेला ज्यांनी एक नवीन दिशा दिली आणि संपूर्ण जीवन हे राष्ट्राकरता समर्पित ठेवत आजही राष्ट्राच्या सुरक्षेकरता जे कार्य करतायत अशा अजित डोवालजींना हा पुरस्कार मिळाला, याचा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे. आणि विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अजित डोवालजींनी ज्या प्रकारे पहिल्यांदा पोलीस सेवा आणि त्यानंतर आयबीच्या माध्यमातून, रॉच्या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य आणि विशेषतः 2014 पासून या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केल्यानंतर देशाच्या सुरक्षिततेचं जे डॉक्ट्रिन होतं हे पूर्णपणे बदलण्याचं काम त्यांनी केलं. आणि विशेषतः एक नवीन डॉक्ट्रिन प्रोॲक्टिव्ह डिटेरन्स, या प्रोॲक्टिव्ह डिटेरन्सच्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही परिस्थितीला कशा पद्धतीनं रिस्पॉन्ड केलं पाहिजे या संदर्भातली जी रणनीती तयार केली, जी कूटनीती तयार केली, आज निश्चितपणे आपण पाहतोय की आता भारत हा मार खाणारा देश राहिला नाही, तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे. हा महत्त्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा रोल, एक महत्त्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे. आणि त्यांचं एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणतात, देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी. देर इज नो सिल्वर मेडल इन नॅशनल सिक्युरिटी. इफ यू विन यू मेक हिस्ट्री, इफ यू लूज यू बिकम हिस्ट्री. अशा पद्धतीनं अतिशय परखडपणे आपले मत मांडणारे अजित डोवालजी, आणि ज्या प्रकारे त्यांनी वेळोवेळी आपला जीव धोक्यात घालून स्ट्रॅटेजिकली या देशाकरता कार्य केलं, आज खरोखर त्यांच्यासारख्या व्यक्तीला ज्यांनी कधीही मेडलचा आणि पुरस्काराचा विचार केला नाही अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतोय, ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पुरस्कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने मिळतो आहे, हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. या देशाच्या इतिहासामध्ये आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्याला एक दिशा दिली ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. इंग्रज त्यांना भारतीय असंतोषाचा जनक म्हणायचे, पण आपण
त्यांना भारतीय राष्ट्रवादाचा जनक म्हणतो. या भारतामध्ये राष्ट्रवादाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली आणि म्हणून ते भारतीय राष्ट्रवादाचे जनक आहेत. आणि आपल्याला माहिती आहे